नमस्कार मित्रांनो, गिरीश महाजनांनी शेतकऱ्यांची 50 एकर जमीन हडपली. खळबळजनक आरोपावर खुद्द महाजनांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे आणि काय आहे ही प्रतिक्रिया आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती यूट्यूब चॅनल. नाशिक जवळील माड सावंगी येथील 36 शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये किमतीची सुमारे 50 एकर जमीन बेनामी व्यवहार करून हडपल्याचा खळबळजनक आरोप शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन, सुनील झवर आणि भारत स्टील ट्यूब लिमिटेड कंपनी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच सदर व्यवहार तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. आता यावर मंत्री गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे आणि ती काय आहे प्रतिक्रिया हे आपण सविस्तर जाणून घेऊया. नाशिक जवळील माड सावंगी येथील 36 शेतकऱ्यांनी सुमारे 50 एकर जमीन गुरे चारण्यासाठी पडीत ठेवली होती. मात्र गावातील काही व्यक्तींनी बनावट कागदपत्रे तयार करून ही जमीन 1982 साली भारत स्टील ट्यूब लिमिटेड नवी दिल्ली या कंपनीला विकल्याचा दावा करण्यात आला. या व्यवहाराला काही शेतकऱ्यांनी विरोध करून प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांनी या प्रकरणात आक्षेप घेतला की ही खासगी जमीन मालमत्ता असल्याने तिचा कोणताही कंपनीशी व्यवहार होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचं नाव या क्षेत्रावर नोंदण्यात आले. त्यानंतर भारत स्टील ट्यूब्स कंपनीच्या संचालकाने गिरीश महाजन यांच्याशी निकट संबंध असल्याचे जळगाव येथील सुनील देवकीनंद झवर यांच्याशी संपर्क साधला. पुढे काही बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टील कंपनीचे नाव 7/12 उतारावर लावण्यात आले. प्रत्यक्ष सूत्रधार गिरीश महाजनच शेतकऱ्यांचा आरोप याकडे आपण थोडं लक्ष देऊया. 2015 मध्ये सुनील झवर यांनी ही जमीन शासकीय मूल्याप्रमाणे 3,03,03,030 रुपयांना विकत घेतली. जरी व्यवहार कागदपत्रावर झवर यांचे नाव असलं तरी हा बेनामी व्यवहार असून अप्रत्यक्ष सूत्रधार गिरीश महाजन असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या प्रकरणात तत्कालीन अंपर जिल्हा अधिकारी शेखर देसाई यांच्याकडे महसूल नियमानुसार तक्रार करण्यात आली होती. सुनावणीनंतर फौजदार गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून सदर जमीन परस्पर एका कंपनीला विकण्यात आली असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. मग यानंतर काय म्हणाले गिरीश महाजन याकडे आपण थोडं लक्ष टाकूया. या आरोपावर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की आरोप करणे सोपे झाले आहे. कोणी त्या संबंधात कागदपत्र दाखवावी. तो माझा जरी मित्र असेल तरी त्याने रीतसर जमीन घेतली आहे. आरोपी करणारा कोण आहे, त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घेतली पाहिजे. कोणी ब्लॅकमेलिंग साठी काय करत आहेत ते आपण तपासले पाहिजेत. माझं नाव कुठे असले तरी त्या संदर्भातील कागदपत्र दाखवावी. माझ्या संदर्भातील काही जमिनी घेतले, काही फार्म हाऊस घेतले, त्या संदर्भातील कागदपत्रे दाखवावी. मात्र असे कुठेही नाहीत असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.